या सुरक्षा व्यवस्थेतून पार करून आपण आत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुख्य एंट्रन्स या सोहळ्यासाठी जो आपण विवाह सोहळ्याच्या मंचाकडे जातो तो एंट्रन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। दोन्ही बाजूला अगदी या ठिकाणी गालिचे अंथरून सोबतच काचेची झुमरं असतील आणि सजावटीची फुलं वगैरे हे संपूर्ण या ठिकाणी वापरून ही संपूर्ण सजावट आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। अर्थात हा मुख्य एंट्रन्स असल्यामुळे या ठिकाणी खूप गर्दी आणि याचा अंदाज घेऊन सुरक्षेचा देखील बंदोबस्त पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय। या संपूर्ण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक ग्रामस्थ आहेत जे ह्या गुंजाळवाडी गावचे आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल मला पहिल्यांदा की तुम्ही कुठून आहात? गुंजाळवाडीचे पारेगावकडा। आम्ही गुंजावडीचे रहिवासी आहे। ताई इंदुरकर महाराजांच्या मुलीचं लग्न इथं होणं म्हणजे आमचं भाग्य म्हणायचं। इथं एवढ्या परिसरात एवढा मोठा परिसर आहे किंवा गगनगिरी महाराजांच्या सप्त्यामुळे आणखीनच मोठी रोषणा आल्यामुळे आणि इथं पूर्णतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पूर्ण राज्यपाल वगैरे पूर्णपणे येणार आहे। त्यामुळे मग आमच्या गावचं भाग्यच म्हणायचं। किती दिवसापासून साधारण ही तयारी सुरू आहे? इथे 15 ते 20 दिवसापासून ही तयारी चालू आहे आणि जागेची साफसफाईचं त्याच्या आधीपासून चालू होती। साधारण किती एकरचा हा परिसर आहे संपूर्ण पार्किंग? कमीत कमी 100 एकराचा परिसर आहे। अच्छा, म्हणजे इतक्या मोठ्या स्वरूपात खर्च हा पाहुण्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील इंदुरकर महाराजांचे जे समजा चाहते किंवा हे कीर्तनारूपी जे लोक येणारे त्यांची सगळी सोय व्यवस्थितपणे पार पाडणार आहे। त्यामुळे मग असे एकदम आनंदमय। तुम्ही ग्रामस्थच आहात, एक प्रश्न तुम्हाला विचारतो। आपण ज्यावेळी इंदुरीकर महाराजांचे प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, त्यावेळी ते अनेकदा उपदेश करतात की लग्न जी आहेत ती साधीपणाने करावीत किंवा अगदी त्यांचे याच्यामुळे अगदी वाद देखील आले आणि साखरपुड्यात देखील कार्यक्रम आपण पाहिलं। तर एवढी परिस्थिती असून सुद्धा महाराजांनी सांगितलं की मी विवाह सोहळा याच्यापेक्षा मोठा करेल। तर तुम्हाला एक ग्रामस्थ म्हणून काय वाटतं? नाही, महाराजांनी असं सांगितलं की ज्याची जशी परिस्थिती असेल तसंच करा, त्यानुसार करा। किंवा आपल्या जर परिस्थिती नाही खर्च काढून जर ही गोष्ट करायची असेल त्याचा उपयोगच काय? मग महाराज म्हणले नाही का बा तुम्ही बारीक करा मी मोठं करतो असं नाही म्हणले। किंवा ज्याची जशी परिस्थिती जसं समजा येईल त्या पद्धतीनेच महाराजांनी सांगितलं ना। त्यामुळे मग लोक काही म्हणतील त्याचं काही हे मानायचं नाही असं। आपण पाहिलं अन्य काही ज्येष्ठ मंडळी आपल्यासोबत आहेत, तुम्ही जाणकार आहात आणि इथले ग्रामस्थ देखील आहात तुम्ही। यालाच अनुषंगाने मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न विचारतो की महाराजांनी एका प्रवचनामध्ये आपल्याला सांगितलं होतं की साधं लग्न केलं तरी मुलं होतात आणि खूप भारी लग्न केलं तरी मुलं होतात। याच्याच अनुषंगाने मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की काय तुम्ही आजचा एवढा हा लवाजमा पाहून, अर्थात तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न की लग्न कसं करावं, पण महाराजांनीच ही गोष्ट म्हटली होती आणि आज तेच इतक्या मोठ्या प्रमाणात शाही विवाह करतायत, काय सांगा? आता त्याची इच्छेचा प्रश्न येतो। महाराजांची तयारी झाली आणि त्यांना का बरं नको करायला, का करू नये? त्यांनी जरी बोलले असतील तर त्यांनी का करू नये? केलं पाहिजे, प्रत्येकाला हक्क आहे कार्यक्रम करण्याचा। महाराज बोलले म्हणजे जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्याकरता बोलले ना का महाराजांनी करायचं। महाराज गंज बाकीचे इतर ठिकाणी महाराजांच्या संस्था आमक तमक ते गंज खर्च करते ना। समजा महाराज बोलले म्हणजे काय महाराज काही करते नाही असं नाही काही। अच्छा, म्हणजे तुम्ही महाराजांच्या या भूमिकेशी ग्रामस्थ म्हणून सहमत आहात? सहमत आहे ना। कर्ज काढून किंवा तुमचं जमीन ओपन असं लग्न करणं बरोबर नाही ते सांगतो महाराज। असं बोलताय का बा तुम्ही कोणत्या प्रकारचं कर्ज काढून या गोष्टी करू नका बा, का त्यांनी करायचं नाही असं काही नाही ना। त्यांनी परिस्थितीनुसार म्हणते ते, असं म्हणते नाही का बा तुम्ही असं का केलं असं नाही म्हणते। लोक म्हणते ते का करते एवढं मोठं। साधारण आता इतका मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था करण्यात आली आहे, किती खर्च अंदाजे झाला असा? आता ते खर्चाची आम्हाला माहिती नाही, ते महाराजांनाच माहिती किंवा इतर लोकांना माहिती। खर्चाचं आम्ही ग्रामस्थ आम्ही कसं नाही आज येऊ किंवा कधी येऊ, पण आहे ना ते महाराजांनी किती खर्च केला आम्हाला काय माहिती, ते काय सांगता येत। बरोबर आहे की नाही? बरोबर। हा, मग तुम्ही महाराजांच्या संपूर्ण भूमिकेचं समर्थन सहमत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे ग्रामस्थ असतील या गुंजाळवाडी गावचे ते या ठिकाणी महाराजांचं समर्थन करतायत या कारणावर की ज्याची जशी ऐपत आहे त्याने तसा विवाह करावा, अर्थात तो ज्याच्या त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे। मात्र ज्यावेळी आपण जर पाहिलं तर अनेकदा कीर्तनातून किंवा प्रवचनातून महाराज हे जे विधान त्यांनी केलं होतं लग्न सोहळ्याविषयी ते आपण पाहिलं आणि आजचा हा संपूर्ण जो लवाजमा आहे कार्यक्रमाचा तो देखील आपण पाहतोय।
त्यामुळे आता कुठेतरी इंदुरीकर महाराजांचे जे काही शब्द आहेत ते आज त्यांच्यावरच या ठिकाणी उलटे पडलेत. कारण समाज माध्यमांवर त्यांचे हे जुने व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यातून सांगितलं जातं की या ठिकाणी जसा ते उपदेश करायचे त्या पद्धतीने त्याच्या अगदी विरुद्ध ते ह्या ठिकाणी वागतायत. अर्थात हे नेटकरी म्हणतायत, आम्ही नाही. ग्रामस्थांशी आम्ही ज्याविषयी बोललो त्यावेळी ग्रामस्थांनी बोलताना सांगितलं की हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यामुळं, आणि हा त्यांची आर्थिक परिस्थिती आहे ते करतात, फक्त जमीन विकून लग्न करू नका अशा स्वरूपाची त्यांची भूमिका होती. तर पाहिल्यानंतर आपण येऊन पोहोचतो त्या स्टेजच्या खालच्या बाजूला. या ठिकाणी जर मागे पाहिलं तर संपूर्ण व्यासपीठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी साधारणतः खूप मोठ्या स्वरूपात मोठी लांबी असणारं व्यासपीठ तुम्हाला माझ्या मागे पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीची व्यवस्था, बैठक व्यवस्था या बाजूला आहे त्याच पद्धतीची बैठक व्यवस्था आपल्याला डाव्या बाजूला, माझ्या हाताच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी अनेक जे काही मान्यवर आहेत, पै पाहुणे आहेत ते अगदी लांबून आलेले आहेत. असेच काही पाहुणे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, कुठून आला तुम्ही? आम्ही पाबळ. बाबळ. अच्छा. म्हणजे नेमकं कशासाठी आलाय? विवाह सोहळा आहे म्हणून आलाय की काय? आम्ही खास विवाह सोहळा करता आलेलो आहोत. तुमचा आणि इंदुरीकरांचा काही परिचय वैयक्तिक? माझं आणि आमच्या पाबळ गावाची इंदुरीकरांशी चांगल्या प्रकारची नाळ जोडलेली आहे. इंदुरीकर महाराजांसाठी मी इंदुरीकर महाराजांच्या आईवडिलांचं पुण्यस्मरण असेल किंवा महाराजांचा अभिष्ट चिंतन सोहळा असेल, या कार्यक्रमाला आम्ही माझे मित्रमंडळी घेऊन प्रत्येक वर्षी प्रत्येक कार्यक्रमाला येत असतो. तुम्ही कुठून आलात? आम्ही आळंदी जवळ पाबळ गाव आहे ना, आम्ही एका ग्रुपमध्ये आलो. अच्छा. नेमकं तुम्ही आलात किती वाजता इथे? आम्ही 2 तास झाला आलेलो. अच्छा. आणि पूर्ण आता जो पूर्ण विवाह कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे तो संध्याकाळी हो. 7 वाजता पार पडणार आहे, तुम्ही तोपर्यंत थांबणार? थांबणार. किती जण आलाय तुम्ही साधारण? आम्ही 9 जण येते का गाडी. सगळे हो. म्हणजे फक्त हे इंदुरीकरांवर असणाऱ्या प्रेमापोटी. प्रेमापोटी. निश्चितच. आपण जर पाहिलं तर जे काही पाहुणे मंडळी या ठिकाणी आले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात, शिरवरून आले तुम्ही? श्रीगोंदा तालुका, श्रीगोंदा. श्रीगोंदा तालुका घोगळ. किती जण आले? आम्ही 4-5 जण आलो, पण ती बाकी टँड होते, मी मोर आलो मी. अच्छा. मग फक्त तुम्ही ह्या विवाह सोहळ्यासाठी इतकं 250-300 किलोमीटर अंतर पार करून या ठिकाणी आले? आपण जर पाहिलं तर अगदी लांबून लांबून या ठिकाणी जे पाहुणे आहेत ते आल्याचं पाहायला मिळतंय. याचं कारण असं आहे की आपण जर पाहिलं तर इंदुरीकर महाराजांचा जो परिचय आहे आणि त्यांची जी ओळख आहे ती अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे अनेक ठिकाणपर्यंत पोहोचली, महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात पोहोचली. आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे जे त्यांचा चाहता वर्ग आहे किंवा जे त्यांचे सहकारी म्हणावे लागतील किंवा काही त्यांच्यासोबत आठवणी असणारे असे अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहे. प्रथमेश तांबे, LS मराठी, संगमनेर.